रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सप्ताह कसा असतो. महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत भारताच्या संस्कृतीत गावागावात होणारा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह किंवा भागवत सप्ताह ही अत्यंत महत्वाची लोक परंपरा आहे. आज आपण जसा उत्सव स्वरूपात सप्ताह साजरा करतो, त्याचे मूळ प्राचीन ऋषीमुनीच्या काळात आणि त्यांच्या परंपरेत दडलेले आहे. ऋषीमुनीच्या काळातील सप्ताहाचे स्वरूप, त्यांची पद्धत आणि त्यामागील उद्देश याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. प्राचीन वैदिक आणि पौराणिक काळात आजच्या सारखे ध्वनिक्षेप, मंडप, माईक, संगीत, वाद्य नसली तरी सप्ताह म्हणजे 7 दिवसाचे अखंड ज्ञानसत्र, नामस्मरण आणि यज्ञ संस्कृती होय. या 7 दिवसात ज्ञानदानाचं कार्य आणि सर्वांना समान वागणूक या सप्ताहात दिली जात असे. फक्त भारतीय संस्कृती आणि धार्मिक ज्ञान या सप्ताहात केले जायचे. सप्ताहाचे मूळ म्हणजे श्रीमद भागवत कथा. ऋषी मुनींच्या काळात सप्ताहाची खरी सुरुवात भागवत सप्ताहाच्या रूपाने झाली. राजा परीक्षिताला शुकदेव ऋषींनी 7 दिवसात संपूर्ण भागवत पुराण ऐकवले होते. त्यातून त्याला मुक्ती मिळाली. हीच पहिली भागवत सप्ताह परंपरा मानली जाते. नैमिषारण्य व आश्रमामधील सत्रे म्हणजे शौनक ऋषीच्या नेतृत्वाखाली नैमिषारण्यात आणि इतर ऋषीच्या आश्रमात दीर्घकाळ चालणारी ज्ञानसत्र, सप्ताह किंवा दीर्घ यज्ञ भरत असत. सूतजी सर्व ऋषींना एकत्र बसवून कथा व धर्मज्ञान सांगत असत. नित्य उपासना व नामस्मरण होत असे. 7 दिवस सलग एकाच ठिकाणी बसून ईश्वराचे ध्यान, जप, वेदाचे पठण आणि होम हवन केले जात असे. माणूस आयुष्यात रोजच्या धावपळीत आणि प्रपंचात व्यस्त असतो. सलग 7 दिवस एकाग्रतेचे नामस्मरण आणि कथा श्रवण केल्यामुळे मनातील वाईट विचार नष्ट होतात आणि अंतःकरण शुद्ध होते. हा मुख्य हेतू हा सप्ताहाचा असत. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये धर्मज्ञान व संस्काराचा प्रसार होत असे. त्या काळात ग्रंथ किंवा पुस्तके हे मुबलक प्रमाणात नव्हती. त्यामुळे ऋषी मुनी आपल्या तोंडी पाठ करून कथा आणि ज्ञान लोकांना सांगत असत. सप्ताहाच्या माध्यमातून समाजाला नीतिमत्ता, संस्कार, निसर्गाचा आदर आणि धर्माचे आचरण कसे करावे याचे समर्थन मिळत असे. या कालचक्राचे महत्त्व म्हणजे 7 दिवसाचे गणित. सप्ताह म्हणजे 7 दिवस. मानवी आयुष्य हे वार सोमवार ते रविवार या 7 दिवसाच्या चक्रातच फिरत असते. 7व्या दिवशी मृत्यू किंवा ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणूनच या 7 दिवसात सलग ईश्वर स्मरण करून जन्माचे कल्याण साधने हा या मागचा दृष्टिकोन होता. सामाजिक एकता आणि सुसंवाद. आश्रमात किंवा गावात एकत्र येऊन 7 दिवस अन्नदान, महाप्रसाद घेणे, एकत्र बसून श्रवण करणे यामुळे उंच नीच असा भेदभाव मिटत असे. समाजात बंधुभाव आणि शांतता टिकून राहण्यासाठी ही सामूहिक साधना अत्यंत प्रभावी ठरत असे. या सामूहिक साधनात पद, प्रतिष्ठा, उच्च नीच, गोर गरीब हा भेदभाव कुठेही राहत नव्हता. कुठेही कोणाचा सत्कार कार्य होत नसे. सर्व समान कार्य या सप्ताहात असे याला सप्ताह म्हणत असत. तसे या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी निसर्गाची पूजा करून गावागावात, गल्ल्यात, रोडवर वृक्षारोपण करून निसर्गाची व पर्यावरणाची समृद्धी ऋषीमुनीच्या काळात सप्ताहासोबत यज्ञ हवन केले जायचे. यामुळे वातावरणाची शुद्धी व्हायची आणि पर्जन्यवृष्टी, पाऊस चांगला व्हायचा, उत्तम होऊन गावात समृद्धी यावी हाही यामागील एक हेतू होता. प्राचीन काळ ते आजचा काळ. थोडक्यात सांगायचे तर ऋषीमुनीच्या काळातील सप्ताह हे प्रामुख्याने ज्ञान, त्याग, तपश्चर्या आणि कडक नियमाचे साधन सत्र होते. पुढे वारकरी संप्रदायाने आणि संतांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकारामादी परंपरेला सोपे रूप देऊन अखंड हरिनाम सप्ताह म्हणून गावागावात पोहोचले, जेणेकरून सर्वसामान्य माणसालाही सोप्या भाषेत ईश्वर भक्ती करता येईल. तर मित्रांनो, सप्ताहाचे स्वरूप आपल्याला कसे वाटले आणि आताचे सप्ताह कसे आहेत याबद्दल आपण कमेंटमध्ये मत व्यक्त करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.